अजून ऐका, तुकोबारायांचं ब्रह्मज्ञान आहे ना ते वाचात्मक नाही, क्रियात्मक आहे. आपलं ब्रह्मज्ञान वाचात्मक, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी इत्याकार कृती से जीव ब्रह्म होवे है. वृत्ती प्रभाकरातली पहिली वळ आहे. वाचात्मक ब्रह्मज्ञान नाही, क्रियात्मक. 2 अभंग सांगतो, तेवढे अभंग घरी गेलो बघा. एक अभंग आहे, नवे ब्रह्मज्ञान बोलत आहे सिद्ध. आणि दुसरा अभंग आहे, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. हे दोन्ही अभंग घरी गेल्यावर आठवणीनं बघा. आता काय झालं, मी गातात आणायला विसरलो. सार्थ गाताने प्रकाशित केलं आहे, पण आज विसरलो. 2 अभंग अवश्य बघा. कोरड ब्रह्मज्ञान तुकोबारायांना मान्य नाही. तुकोबारे सांगतात, क्रियात्मक असेल तर, नसेल तर मग बडबड पोशी न येणे. आता ऐका, पक्वाज ऐका, तुमच्यासाठी ऐका. तिट तिट तिटता, कतिट कतिटता, तिला किट तकता, कतिट कथा गदी गदी गणधा, गदी गणधा, गदी. दोघांचं एक आलं नाही. परत परत हा. तकत 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 तिटकता गदी गण, गदी गणधा, गदी गणधा, गदी गण. आता तुमच्या लक्षात आलं असं सगळ्यांच्या, मला चांगला पक्वाज येतो बरं का. पक्वाज तुम्ही बी सावध राहा. माझ्या पुढं नकरा करायचा, पण घाबरू नका. मला एवढंच येतं विठ्ठल. याला काय म्हणतात, अनुभवातून मी बोललो. पक्वाजे म्हणले कीर्तन झाल्यावर वाजवून दाखवता, आपल्या बापाला येत नाही. खोटं कशाला बोलायचं. आता संगीतातलं सांगतो बरं का, सगळ्यासाठी नाही, कोण संगीत शिकत असेल त्यांच्यासाठी. सारे गप धसा भूप, बरं का, भूप. सारे गप धसा भूपेश्वरी, सारे गप धसा बिबास, सारे गप धसा शिवरंजनी. आणि अजून एक राग आहे, लक्षात नाही राहिला. या 4ही रागाचं नोटेशन एकच आहे, सारे गप दसा. धसा. कसा ओळखायचा, सोपा आहे. दैवत कोमल केला की भूपेश्वरी, सगळे सर शुद्ध केले की भूप. दैवत आणि ऋषभ कोमल केला की बिबास, आणि गांधार कोमल केला शिवरंजनी. याला काय म्हणतात, काय म्हणतात, नोटेशन. मग कीर्तन झालं, प्रशांत म्हणला, तात्या म्हणून दाखवता का, आपल्या बापाला येत नाही. अनुभवातून बडबडत. आता शेवटचा दृष्टांत आहे का. इंदापूर शहरात नवलसारासारखे ग्रस्त गेले. आम्हाला म्हणले फिश पॉट द्या. फिश पॉट म्हणजे ते काचेच्या कपाटात मासा असतात का नाही, त्याला म्हणतात फिश पॉट. फिश पॉट घेतलं. काय किंमत, 10,000 रुपये देऊन टाकले. भांडं घेतलं, रिक्षात नेऊन ठेवलं. काय तर डोक्यात आलं. परत आले आणि दुकानदार काय म्हणले, सुनो जी. दुकानदार म्हणला, क्या जी. ये जो मछली है, हाँ हाँ, उसमें कोई नर है और कोई मादावे है. हाँ हाँ, कोई नर है, कोई मादाए है. तो बोले, हम कैसे पहचाने नर कौन से, मादाई कौन सी. आता डीलरला तर कुठं माहीत आहे हो, पण डीलर आहे तो. फसला तर डीलर कसला.
तो म्हणला आजी वो तो बहुत आसान है, इसमें जो तैर रहे हैं वो नर है और जो तैर रही है वो मादा है. अनुभवावा तुला बडबड ते अनुभवावा तुला बडबड